कुंडली कावरदे ज्ञानदेव कुंडली कावरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गणपती बाप्पाचा आपला दुसरा दिवस आणि मी तुम्हाला बाप्पाची आज परत एकदा मूर्ती दाखवतो। खूप मस्त आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते बाप्पाला बघून। आणि त्यासोबतच आज आहे काय ना ऋषी पंचमी ना, तर काय काय केलं तुम्ही? तुमची तर पूजा तर झालेली आहे। हे बघ हे ऋषी मांडले त्यावेळी काहीतरी म्हणजे आपले ऋषिकेश आणलेले होते ना ऋषी, ते भेटतच नाही साफसफाई करताना, ते जरा भेटत नाही, त्याच्यामुळे हे दुसरे ऋषी आणले। काय मांडले मग ते ऋषीच ते पैसे मग आपल्याला ते ना, जे फोटो काढणारे असतात ना त्यांना माझंच ते वाटतं। याच्यासाठी पहिले जाम भांडणाची आमची, आम्ही मातीचा ऋषी बनवायचो लहान होतो तेव्हा, आणि त्याच्यात ना जास्त नव्हतं 10 रुपये पडायचं मोजून। माझं बिझी करू नको तू तिथं हातात काय तिथं ठेवते माझं। हे बघ हे काय कामाचं, काल रात्री आता लागून झोपलेलं आहे, आज धिंगाणा घालायचं ना। आता जायचे आपल्याला पाय पडायला जायचे 2 ठिकाणी, नंतर थोडेसे कपडे घ्यायचे, कपडे आणायचे आमच्या पाठी यायचे तुम्हाला कुठं दीदीच्या घरी। आम्ही संध्याकाळी जाऊ ना आपण 6 वाजता 5 वाजता। तुमच्यासाठी काय आम्ही काय उद्योग नाही का माझं जाऊन येऊ, चला जाऊन येऊ, बघू काय असं समजा। आता नाश्ता कर, आज नाही, आज गाडीचं काम निघलंय, आज गाडीचं दिलं नाही, आज बाप्पा मागणार नाही माग बघू काय असेल ते, आज कुठं जातं ते पण दिसेल। आता मम्मीचं सर्व असे जेवायला बसलेत, त्यांच्यावर मी पण बसले, माझं पण जेवणाचा टाइम झाले। आणि हे बघा काय काय आई काय ही भाजी ऋषीची भाजी ना, 21 म्हणजे 21 भाज्या आहेत त्याच्यात, 21 भाज्या गोळा करून भाजी त्याच्यात काहीच नाही टाकायचं, मीठ पाणी लागतं सगळी। काय नक्की तुमचा उपवास आहे का? एवढ्या भाकरी घेऊन बसल्या, हे भाकरी बघा सगळ्यांसाठी का? चला आता आम्ही पण जेवून घेतो। आता आम्ही निघालोय बाप्पाच्या दर्शनाला परत एकदा, 30 सर्वजण, दुसरा दिवस आहे आजचा तरी पण आज गाडी चेंज आहे फक्त। आम्ही आता चाललोय वल्लभ गावात, तिथून नंतर 4-5 गाव आहेत ती करायचे, नंतर कुठे जाऊ, नंतर रात्री नाचू वगैरे। आज काहीतरी वेगळा दिसेल फक्त या ब्लॉग मध्ये, बघू काय काय दिसतंय ते समजेलच पुढं। आम्ही वल्लभ गावात आलो होतो, आमच्या कुटुंबाच्याच जुना जो गणपती होता तिथे आलोय। तरी इथं आपली आई बसते। आई बरी आहेस ना? आता बरी आहे ना? चला आता झाला दर्शन घेऊन, दुसरी आई आतमध्ये, चला बाय 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 कर बाबू, तू येतं का? चल का? अरे पळाले काय, चाय नको घेऊ, झोपले परत तिथं। हे बघा दीदीची गणपती बाप्पाची मूर्ती मस्त आहे एकदम। हे उठतं का नाही? तुझी लाल गाडी नेलो मी, लाल गाडी नेलो, नाटक नको करू। काय आले मग इथं झोप, इथं झोप। ओ ओ ओ ओ ओ ओ तर तुला नेतं मामाची देते ना, काही मामाची देते का? हा लाल गाडी याची न्यायची आपण, चला तू पुढं बस, मी मागं बसतो, चल। हा ए नानी चल, टाइम झाला, चहा पीत बसली तर। आम्ही आता निघालोय इथून आणि गाडी पण चेंज झालेली आहे, गाडी जागा नव्हती, कालचीच माणसं आहेत तरी आज पण यांना बसायला जागा नव्हती। काल रे काल मम्मीला काय सांगला? ए मामा आले, पंचमामा आले। तुम्ही काय, माझं नाव काय? नाव सांग।
अरे नाव मामाचं नाव काय काय बोलत होता काय बोलत आहे काय काय बोलतोय काय बोलतोय कुठली भाषा आहे कुठे गणपती बघायला चालले मी कोण आहे सांग अरे जामजडे हा दिदी संचा गणपती बाप्पा कर शेअर कर सबस्क्राईब कर तू कर शाळेतल्या टीचर आले मी तुम्हाला दाखवू हे बघा शाळेतल्या टीचर ना वाटत सगळे सेम साडे घालून सफेद पाऊस आला आज काय एवढं टाइमपास होतं काय माहिती जायचं तर टाइमपास चालली लवकर पटापट करत होतं ना पण आज टाइमपास प्रत्येक ठिकाणी नाश्ता करून ही नानी काय गोला करत आले काय माहिती नाना तिथं फोन करते तुमचा टाइमपास चालले इथं गाडी कुठेच लावू आता बरं चल मावशी येऊ येऊ तुझ्या नाना जाम पिसाले ना हो येईन येईन तुमचं मेव नसलंय बाबा प्रेम इकडे उतरून चालले नानाच अरे फोन करतो पण तुम्ही कौशी निघल्या बेल ना का असं काय तुम्ही निघलं सांगलेलं का मी सांगला आता निघल्या दे आता भरव गेल्या गेल्या भरव आता तिथं थांबले तुला प्रेमाचा गोडवा प्रेमाचा काय प्रेमाचा गोडवा घेऊन ए मम्मी रात्रीला मेनू काय रात्रीला मेनू माझं म्हणणं आहे पावभाजी पावभाजी पाव आणतो वाटलं आता नको भाव्या 50 किती भाकरी गेले 40 भाकरी गेले नाही कोणी एवढा खायला 40 भाकरी कोणत्यासाठी 40 भाकरी गेले ते भाजीपाल्यांची गेले कोण काय त्या माझ्या पण पोटात ना जाणार काहीतरी करायलाच पाहिजे काहीतरी करायलाच पाहिजे कुठली भाजी कुठली तरी बनवू मी पनीर आणतो बाबा बघ दिलदार व्यक्तिमत्व पनीर क्रिस्पी काय 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 पनीर क्रिस्पी पनीर चिल्ली किंवा पनीर क्रिस्पी कसली क्रिस्पी बघू काहीतरी बनवा चांगला बनवा नाही तर भाकरी तुमच्याच फुकाट जाते भाकरी ऋषींची भाजी खाशी तू भाजी त्याच्यात भारी होतं लागतो मस्त शेंगा आहेत ना पाला आहे तुझा पनीर ए नानी 50-100 नको 200-250 जास्त लागेल पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का बनवतो हा चला पनीर टिक्का बनव पनीर टिक्का भारी ओके आजचा मेनू पनीर टिक्का फिक्स झालेला आहे डन स्पॉन्सर बाय आमची मस्त ललिता नानी फडके नानाला समजलं ना एवढा स्पॉन्सर दिल तुझा इकडं जीव तू चालले सगळ्यांना कुठे उडवलं काय न बोलायचं जीव आहे ना शेवटी दिल्ला रे आवाज एवढा भंगरत न्यायला आला विचार कर अर्ध्या रस्त्याने न्यायला आले घरी येतो घरी चाललं तरी आता मी बोललो होते मोबाईल काय झालं काय सांगणार माहिती का आणि म्हणून लेट झालं गुलाबजाम घ्यायला थांबलेली सांगितलं आणि काय बोलतो आता गुलाबजाम घ्यायसाठी थांबलेलो नवरा कसं आहे बोलतोय सगळं नवरा माझा एकदम तुझा नाही रे बाबा काल पासून तुझं अर्थ मागाशी काहीतरी बोलली तू शब्द एक शब्द नानी तुझ्या हायलाइट झाले हो आणि गणपती झालं बाजा होतो ना बोलशील ना आता चालले बर की गणपती चालले मजा कर नंतर चांगलं काटच थांबले नाना दाखवत नानाची रिएक्शन घेतो नानाची रिएक्शन मग आता नानी बघा किती बोलतो ना नाना समोर बघा बघतो तुम्ही माझ्या जर बोललीस ना नानी नाना समोर मानली तुला मानली म्हणजे डॉन समजलं तुझ्या पुढं कोण नाही मग नानी डॉन हा डॉन नानीच्या पुढे कोण नाही मग आमचे मिस्टर तिकडे थांबलेले आहेत आम्हाला ओके ओके रिएक्शन घेऊ आपण त्यांची मिस्टरांची नानीच्या मिस्टरांची रिएक्शन घेऊ मला तर वाटत ना थांबले असेल तू थांबली रिक्षा कोणची थांबले नाही जीव आहे जीव आहे जीव आहे
इथं थांबले. हे बघ जीव खडा थांबले. जीव काढ कुठे बघ जीव थांबले इथं नानी. पण आहे कुठे रिक्षात दिसत नसती. हे बघा इथं थांबले. ते काय थांबले तिथं वरती घालून आले डायरेक्ट. तुम्हाला समजत नाही का? वरतीशी आले. आली गाडी आमची. थांबते इकडे बोलो इकडे बोलो इकडे बोलो. नाना आमचा इथे थांबला होता. रिक्षावाल्याने सांगितलं आमचा पोरी ब्लॉक. नाना इकडे 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 नाना. गाडी थांबवल्या पुऱ्या. गाडी थांबवली. गाड्या थांबवल्या. काय नाना जीव आहे ना. जीवाचा जीव खराय. तुझ्याकडे गुलाबजामुन आणलेत. 5 पावलं मागे ठेवलेलं आहे. ए जीव बघा जीव. गाडी चेंज झालेली आहे आमची. नाना नीट नाही रे. जाम जीव आहे नानीचा का जीव. मग ते ठेवू. गणपती बाप्पा चला बाय बाय. अरे डेंजर माणसं आहे ना घरात. ते डेंजर आहेत. उतरलं का ते सोडत नाना सोडतो. आम्ही चाललो पेंदरला काम आहे. पाय बनवलं गावात बोलतात. संध्याकाळी या. अरे दिसता पाठपाठ करतो. मी कोण काही थांबलो. संध्याकाळी या ना. चला चला. मकर तर जाम भारी बनवले. जे बनवले कोणी मामाने बनवलं. तुम्ही तुझ्या कधी पासून एवढी क्रिएटिव्हिटी होता ना. मस्त वाटतं पण काहीतरी वेगळं वाटतं. आमचं दरवर्षी वेगळं असतं. पाय पडले नाही पाय पडले नाना. पाय पडले. 5 दिवस आहे वलपला. ए मोमो ए मोमो चालू दे का. ए मोमो त्या दिवशी विचारत होता तो ब्लॉग बनवतो ना. तू बोलतो हेल्मेट मध्येच ओळखलं त्यांनी. त्या दिवशी आलतो ना इकडे जाऊ सकाळी. नाही बस निघतो आम्ही. ओळखलं का नाही ओळखला. अरे जीवेश तो दोस्त मी. जीवेश तो दोस्त. हा कुठं चाललंय दोघं. आवाज दिसत बस बस. माझं लगीन नाही. ओळखलं कसं नाही तुम्ही. काय बघायचे बघ ना. कधीपासून येऊ ना आम्ही येड्यासारखं फिरतो ना. घरची ना जाम पिसायला जाम. म्हणजे मागाशी तुम्हाला डायरेक्ट कसं उजेडातलं फुटेज येत होतं. आता डायरेक्ट कालोख झाले सगळीकडे. आता 8 वाजले 8 सव्वा 8. येड्यासारखं फिरतो का फिरतो सांग तू सांग. कपडे घ्यायला अजून कशाला. आणि किती दिवस फिरतो कपडे घ्यायला. कपडेच भेटत नाही आम्हाला. गणपतीच्या 2 दिवसा आधीपासून ते आतापर्यंत 4-5 दिवस भटकता. एक नाही भेटत. दुकानातून राहिली. आम्ही फक्त आतापर्यंत ना एक कुर्ता घेतले. तो पण काल घातलेला तोच. बाकी एक शर्टानं चॉईस झाला ना. काय त्याची शर्ट चॉईस झाला. बरं आणखी चांगला कुठेतरी भेटत. पण काय नाही भेटला. बाबा एक खड्डे बघ कसलं डेंजर खड्डे आहेत रे. वरतून पोटा भरत खात चालल्या चालल्या तर एकदम सुस्ती आली ना. तर अंग असं झोपायला झालं डायरेक्ट. मग काय नाही नाचायचे आपल्याला म्हणून जरा असा आहे. बाबा खड्डे आहेत काय आहेत रे. रस्ता नाही काय बोलतो. टेंबुड्यावर आहे. डेंजर रस्ते ते बघा ना. रस्ता दिसत नाही. कुठं रस्ता आहे काय माहिती. असं आता आपण घरी जाऊ. जेवणार तर नाही लगेच. नंतर नाचू पहिले गेल्यावर सगळं खालेला जिरू. मग नंतर जेवू. मग परत नाचू. मग लगेच झोपायचं 12 वाजता. नाही रे 12 वाजता झोपायचा ना लवकरच. 12 वाजता नाही. काय बोलता कोण बघ. बोलतो बघ ना. काल रात्री 10 वाजता झोपली हो. मग आम्ही तर 12 वाजता झोपत नाही मोठली. 3ला काल किती 3-4ला झोपलो. यो भाई 10ला झोपलेला तांगड्यावरती करून. यो माग तब्येत नव्हती बरी. ताप आला होता. अरे ताप आला होता. नाटकाने 2 वेळा उठवायला गेलं. उठतच ना भाई. आम्ही आता घरी आलेलो आहोत. आणि आल्याला आमची भजन मंडळी बसलेली. हे बघा भजन मंडळी. आणि आता गाणी घेतो आम्ही. बाबा धर ना फोन धर. चला सुरुवात करा. एक 2 3 मुंडली कावरले.
1 2 3 4 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ बरोबर बोललेला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चंद्रभागेच्या कृपा मंदिर गोपाल देवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी माझ्या
आमच्या बुवाला पहिला श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत. थांबा, शाल घेऊन येतो. शाल विसरलो. शाल घेऊ द्या. त्याचीच आहे ती शाल. मानधन द्या. पैठणी मानधन आणा. नानी मानधन आणा. तुमच्याकडून मानधन पाहिजे. काय घरू पैसा काय 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 पैसे
नाचून धमाल करून आम्ही बसलेलो होतो शेंगा खायला. आणि आजचे जे गाणी बोललो आम्ही, परत डान्स केला, तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच भरपूर ब्लॉग्स येणार आहेत, तर ब्लॉग बघायचे असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान.